इंग्रजी शब्द पाठांतर अवघड जातं, हो की नाही? किती शब्द पाठ करावे, 10,000 20,000 नाही ना करा वाटत. चला तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे फक्त 200 शब्दामध्ये इंग्रजी. चला तर मग पाहूया 200 शब्दात आपण इंग्रजी कशा पद्धतीने शिकू शकतो. तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो जरूर पहा, डे 2 चा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी नेमके शब्द किती आवश्यक आहेत. फक्त 200. तर त्याच 200 शब्दामध्ये कालचा व्हिडिओ जरूर पहा, म्हणजे कोणते ते 200 शब्द आहेत ते कळेल. आणि त्याच 200 शब्दांच्या मदतीने चला आज इंग्रजी शिकूया. सो स्टुडंट, आज आपला डे 3 आहे, ज्याच्यामध्ये आपण बेसिक इंग्रजी शिकत आहोत. तर आता आपण पुढे जाऊया आणि आपले जे 200 शब्द आहेत त्या 200 शब्दामधलेच आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणते शब्द आपण घेतो आहोत तेही मी तुम्हाला बोर्डवर दाखवते आहे. आणि त्या 200 शब्दांमधल्याच शब्दांपासून आपण इंग्रजी शिकणार आहोत. सो कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला नाही त्यांनी जरूर पहा, त्यातले 200 शब्द नोट डाऊन करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त जणांना, जेणेकरून 200 शब्दात इंग्रजी शिकू शकता. पॉसिबल नाही ना वाटत, पण ही सिरीज करा आणि पहा की 200 शब्दात मी इंग्रजी तुम्हाला कसं शिकवते. तर पहा स्टुडंट, मी बोर्डवर काही शब्द लिहिलेले आहेत जे आपण काल प्रिपोजिशन घेतले होते, आपण नाउन घेतले होते, हे मी इथे लिहिलेले आहेत. ऍडजेक्टिव्ह घेतले होते, आपण भरपूर घेतले होते, परंतु आज आपल्याला व्हिडिओमध्ये जेवढे वापरायचे तेवढे मी इथे घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे. सो डे 1 मध्ये मी तुम्हाला काही क्रियापद सांगितली होती. आता आपल्याला पाहायचे सपोज. त्यात मी तुम्हाला एक मंत्र पण सांगितला होता, छोटासा असा मंत्र मी तुम्हाला सांगितला होता. काय, कोण, कसा, केव्हा. काय, कोण, केव्हा, कसा. तुम्ही कशाही पद्धतीने पाठ करा, परंतु काय, कोण, केव्हा, कसा या शब्दांचे उत्तर आपल्याला जेव्हा द्यावे लागतात. पुन्हा एकदा ऐका. काय, कोण, केव्हा, कसा या शब्दांचे उत्तर जेव्हा जेव्हा द्यावे लागतात तेव्हा तेव्हा आपल्याला टू बी चे क्रियापद वापरावे लागतात. तो टेबल मी इथे लिहिलेला नाही आहे, जो की आपल्या कालच्या व्हिडिओ मधल्या 200 शब्दांपैकी आहे, की आपण हेल्पिंग वर्ब्स पण त्याच्यामध्ये पाहिलेले होते. सो त्यातलेच वर्बचा आपण अभ्यास करतो आहोत. सो टू बी चे ते क्रियापद ज्याच्यामध्ये एम इज आर, वॉज, वर हे सर्व क्रियापद आहेत आणि विल बी. सो एवढ्या क्रियापदांच्या मदतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपण कशा पद्धतीने करू शकतो, आपण खूप सारे सेंटेन्सेस कसे बनवू शकतो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. सो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये डे 1 मध्ये एम इज आर चे पाहिले होते. सो आज आपण पाहूया वॉज आणि वर. सो आपल्या 200 शब्दांपैकी हे 2 शब्द आहेत हेल्पिंग वर्ब मधले. सो याच्यामध्ये आपण वॉज आणि वर. आता आपण वॉज कुठे वापरतो, वर कुठे वापरतो, दोन्हीचा अर्थ असतो होता, होती, होते. जेव्हा जेव्हा आपल्याला होता, होती, होते हे शब्द वापरायचे असतात तेव्हा तेव्हा आपण हे वाक्यात वापरत असतो. सो आता बघूया आपण काही उदाहरणं. सो सपोज आपल्याला काही सब्जेक्टची मदत घेऊन आपण बघूया. सपोज आपल्याकडे पेअर आहे आय वॉज. सो मी पेअरच्या मदतीने सांगते, म्हणजे आयच्या पुढे काय घ्यायचं, युच्या, हिच्या, सीच्या, इटच्या, तुम्हाला समजेल. सो आय वॉज. आता आपल्याला आय वॉज ने वाक्य करायचे आहेत. बघा कशा पद्धतीने होतात. सो आय वॉज अ वर्कर, म्हणजे मी एक कामगार होतो. आय वॉज अ डॉक्टर, मी एक डॉक्टर होतो. आता लक्षात घ्या, आपल्याला जेव्हा 1 2 3 असं मोजतो आपण, तर त्यावेळेस इंग्रजीमध्ये एक या अर्थाने आपण अ हा शब्द घेत असतो. सो आपल्याला नुसतं वर्कर म्हणून जमत नाही, नुसतं डॉक्टर म्हणून जमत नाही. जर त्यासाठी आपल्याला अ डॉक्टर, अ वर्कर असा आपल्याला शब्द घ्यावा लागतो. सो आय वॉज अ वर्कर, आय वॉज अ डॉक्टर, आय वॉज अ फ्रेंड, I was a brother, I was a clever girl, I was a clever boy, I was a clever student. अशा पद्धतीनं आपण हे सर्व वेगवेगळे शब्द आपण घेऊ शकतो. ओके. सो आपण याच्यामध्ये काय, कोण हे आपण पाहिलेले. मी कसा होतो, I was clever. मी कशी होते, सो I was clever girl, I was a clever girl. मी एक चांगली हुशार मुलगी होते. सो आपण संदर्भानुसार हे घेतो. ते होती अर्थ आहे म्हणजे आता नाही असं त्याचा अर्थ होतो. सो आपल्याला जेव्हा होता, होती, होते असे अर्थ वापरायचे तेव्हा आपण हे शब्द घेत असतो. आता बघा, जर आता आपल्याला वेगळ्या अर्थाचे वाक्य घ्यायचे असतील, अजून आपल्याला हे इथं पहा, तुम्हाला वर्कर किंवा डॉक्टर हे तुम्हाला पर्सन्स नेम दिसतील. मी इथं बोर्डवर पर्सन्स नेम दाखवलेले आहेत, जे की आपण कालच्या 200 शब्दात घेतलेले आहेत. सो आता ह्या वर्कर, डॉक्टरच्या ऐवजी तुम्ही कुठलाही शब्द ह्याच्यामधला वापरू शकता. तर बघा, सपोज
लिहायचं आहे आय वॉज. आय वॉज, आय म्हणजे मी, वॉज म्हणजे होता. मी होता किंवा मी होतो. आता सपोज टीचर, आता बघा मी वाक्य सांगते, तुम्ही ते इंग्रजीमध्ये करा. मी एक शिक्षक होते. आलं, आय वॉज अ टीचर. तुम्ही म्हणा इंग्लिशमध्ये माझ्यानंतर ट्रान्सलेशन करा. मी पुन्हा आन्सर सांगते, तुम्हाला कळेल तुमचं बरोबर आलंय का. सो आय वॉज अ फ्रेंड. आय वॉज अ फ्रेंड, मी एक फ्रेंड होते, मी एक मित्र होतो. किंवा आपण त्याला त्याचा मित्र होतो. आय वॉज हिज फ्रेंड, मी त्याचा मित्र होतो. संदर्भानुसार थोडे थोडे शब्द बदलू शकतो आपण. पण एकदाच सगळे बदल सांगितले तर तुम्हाला कन्फ्युजिंग होईल. सो सोपं सोपं घेऊया सुरुवातीला. सो आय वॉज फ्रेंड. आय वॉज अ, मी एक शेतकरी होतो. मी एक शेतकरी होतो. सांगा. येस, आय वॉज अ फार्मर. मी एक भाऊ होतो. आय वॉज अ ब्रदर. आय वॉज अ ब्रदर. मी एक हुशार मुलगी होते. आय वॉज अ क्लेवर गर्ल. मी एक वाईट मुलगी होते. आय वॉज अ बॅड गर्ल. मी एक वाईट मुलगी होते. आय वॉज अ बॅड गर्ल. आलं. सो मी एक कामगार होते. मी एक कामगार होते. काय आलं? आलं. आय वॉज अ वर्कर. आय वॉज अ वर्कर. क्लिअर. सो अशा पद्धतीने आपण इथले हे सर्व जे नाउन आहेत, पर्सन नेम आहेत, ते आपण इथे वेगवेगळ्या पद्धतीने, हा पहिला जो आपला टेबल असेल हा वर्कर आणि डॉक्टर, याच्या ऐवजी रिप्लेस करून तुम्ही कितीही सेंटेन्स लिहा. मराठी लिहा, इंग्लिश लिहा, मराठी लिहा, इंग्लिश लिहा. आता सपोज तुम्हाला ब्रदर, फ्रेंड याच्या ऐवजी पण हेच येतील. सो हे झाले सर्व आपले पर्सन्स नेम. तुम्ही कसे होतात, कसे, काय कोण कसे तुम्ही सांगू शकता. सो काय कोण कसे सांगत असताना तुम्हाला ऍडजेक्टिव्हचा वापर करावा लागतो. सो सपोज बघा, आय वॉज अ क्लेवर गर्ल. मी एक हुशार मुलगी होते. आय वॉज अ गुड गर्ल. मी एक चांगली मुलगी होते. बघा इथे ऍडजेक्टिव्ह आहे. कसे होतो आपण, हे कसेचं उत्तर देतो आहे ना. तुम्ही कसे होतात, कसा होतात. सो आय वॉज अ बॅड गर्ल. आय वॉज अ गुड गर्ल. मी एक वाईट मुलगी होते. सांगा. मी एक वाईट मुलगी होते. आय वॉज अ बॅड गर्ल. मी एक दयाळू मुलगी होते. मी एक दयाळू मुलगी होते. आय वॉज अ काइंड गर्ल. आता सांगा. मी एक हुशार मुलगी होते. आय वॉज अ क्लेवर गर्ल. आता सांगा. मी एक प्रामाणिक मुलगी होते. सो काय राईट. आय वॉज. आता पहा इथे अ न घेता आपल्याला एम घ्यावं लागतं. एवढं लक्षात ठेवा. कसं, तर ते नंतर आर्टिकल शिकताना पाहूया. सो आय वॉज अन ऑनेस्ट गर्ल. राईट. नेक्स्ट. मी खूप सशक्त होते. आय वॉज स्ट्रॉंग. मी सशक्त होते. मी दुःखी होते. आय वॉज सॅड. मी आनंदी होते. आय वॉज हॅपी. मी उत्सुक होते. आय वॉज एक्साइटेड. मी थकले होते. आय वॉज टायर्ड. मी ऍक्टिव्ह होते. आय वॉज ऍक्टिव्ह. या पद्धतीनं तुम्ही हे सर्व सेंटेन्सेस तयार करू शकता. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की काय कोण कसा याचे उत्तर येतील तेव्हा आपण टू बी वापरतो. आता हे आय वॉज साठी झालं. आता आपण या पद्धतीनं ही वॉज घेऊ शकतो. जिथे जिथे आय वॉज आपण वापरलेला आहे तिथे तिथे आपण ही वॉज वापरून सेम वाक्य करू शकतो. म्हणजे कसं, तो एक कामगार होता. ही वॉज अ वर्कर. ही वॉज अ वर्कर. आता बघा फक्त ही साठी हे सेंटेन्स जमेल का. ही वॉज अ ब्रदर. ही म्हणजे तो. ही वॉज अ ब्रदर नाही जमणार. सो सिम्पली तुम्हाला सी वॉज अ ब्रदर हे सेंटेन्स जमणार नाही. सी वॉज अ ब्रदर. सी म्हणजे ती भाऊ असू शकते का, नाही. सो सी वॉज अ ब्रदर नाही जमणार. मग ब्रदरच्या ऐवजी तुम्ही काय घ्याल, ऑफकोर्स सिस्टर घ्या. सी वॉज अ सिस्टर. सी वॉज अ सिस्टर. ती एक बहीण होती. ती कुणाची तरी बहीण होती. सी वॉज रामाज सिस्टर. ती रामाची बहीण होती. सी वॉज राम्स सिस्टर. ती रामची बहीण होती किंवा ती त्यांची बहीण होती. सी वॉज देअर सिस्टर. सी वॉज देअर सिस्टर. देअर म्हणजे त्यांची. ती त्यांची बहीण होती. सी वॉज देअर सिस्टर. सो या पद्धतीने आपण हे सेंटेन्सेस घेऊ शकतो. ही शी. आता जिथे जिथे आयचे सेंटेन्स
पहिले सर्व सांगितले तुम्हाला, नाउन घेऊन सांगितले तुम्हाला, ऍडजेक्टिव्ह घेऊन सांगितले, म्हणजेच कसा, कोण, ह्या सगळ्यांची उत्तरं सांगितले. कोठेची उत्तरं सांगायचे, स्टे विथ मी, आपण भरपूर काही अजून घेणार आहोत. त्याच्यानंतर सपोज कुठलंही सिंग्युलर नाउन असेल, पार्थ असेल, तनू असेल, ओके, कुठलंही सिंग्युलर नाउन असेल आहे ना, पार्थ, तनू, पार्थ वॉज वर्कर, पार्थ वॉज अ डॉक्टर, ओके. सो पार्थ वॉज अमर्स फ्रेंड, पार्थ अमरचा मित्र होता. पार्थ वॉज अमर्स फ्रेंड, तो अमरचा मित्र होता. किंवा पार्थ इज किंवा वॉज तनूज ब्रदर, पार्थ तनूचा भाऊ आहे. सो अशा पद्धतीने आपण हे सगळे वेगवेगळे सेंटेन्सेस करू शकतो. ही, शी, पार्थ, तनू यामध्ये आपण कोणतेही वेगवेगळ्या प्रकारचे आपण शब्द वापरू शकतो, वाक्य आपण करू शकतो. ओके. सो हे तुम्हाला समजलं असेल, हे जिथे जिथे सिंग्युलर आहेत तिथे. आता आपल्याला याच्या ऐवजी जर सपोज आपण हे सब्जेक्ट चेंज करूया आणि आपण थोडेसे सब्जेक्ट, आता हे सगळे सब्जेक्ट सिंग्युलर होते, ओके, आय, ही, शी. आता तुम्ही म्हणाल मॅडम इट नाही सांगितलं, ओके. सो इथं इट सांगायचं राहिलं, आपण इट घेऊया. बघा इट सुद्धा सांगते लागलीच. सो इटचे वाक्य कसे येतात बघा. तर इट हा जो शब्द आहे तो आपण वस्तूंसाठी वापरत असतो, पक्षी, प्राणी यांच्यासाठी, निर्जीव वस्तूंसाठी आपण वापरत असतो. सो आपण सपोज मी म्हणाले की दिस इज अ हाऊस, हे एक हाऊस आहे, पण मला सांगायचं आहे की इट इज व्हेरी बिग, हे खूप मोठं आहे. सो मी त्यावेळेस सांगते त्या हाऊस बद्दल प्रोनाउन घेतो आपण इट, ओके. पहिल्यांदा आपण म्हटलो दिस इज अ हाऊस, हे नाउन वापरलं सुरुवातीला. त्याच्यानंतर हाऊस साठी आपल्याला एक शब्द द्यायचा, इट इज व्हेरी बिग, तो आपण म्हणेल इट इज व्हेरी बिग, ओके. सो धिस आणि इट मध्ये थोडासा डिफरन्स असतो. सो थोडासा हा वेगळा टॉपिक आहे, आपण नंतरच्या व्हिडिओत पाहूया. पण तुम्हाला लक्षात येईल की इट वॉज अ हाऊस, इट वॉज अ सिटी, हे खूप मोठं शहर होतं. इतिहासातल्या गोष्टी ऐकताय समजा. इट वॉज अ सिटी, इट वॉज अ स्कूल, स्कूल बिल्डिंग चेंज होऊन सपोज डिसमेंटल केलेली आहे, मोडलेली आहे, तर तुम्ही म्हणू शकता इट वॉज अ स्कूल, इथे स्कूल होती, ही शाळा होती, इट वॉज अ स्कूल. इट वॉज अ ऑफिस, हे जे इथं आहे आता सध्या हे घर असेल पण इट वॉज ऑफिस, पण हे एक ऑफिस होतं, इट वॉज अन ऑफिस, ओके. सो इट वॉज अ मार्केट प्लेस, इट वॉज अ मार्केट प्लेस, हे मार्केटची जागा होती. सो इट वॉज अ टेम्पल, आता हे टेम्पल नाही, हे मोडून टाकले, ही जागा केली आहे इथे, पण इट वॉज अ टेम्पल, हे टेम्पल होतं. तर इट हा शब्द जो आहे तो अशा पद्धतीने वस्तूंसाठी वगैरे आपण वापरू शकतो. दिस इज अ डॉग, माझ्याकडे डॉग आहे, तर डॉग बद्दल मला अजून माहिती सांगायची असेल तर मी तुम्हाला इट वापरावं लागेल आणि मग मी सांगेल इट इज व्हेरी क्लेवर, पण हे कुत्रा आमचा खूप हुशार आहे. इट इज व्हेरी ऑनेस्ट, हा प्रामाणिक आहे. तर असं कुत्र्याबद्दल, पक्ष्याबद्दल, प्राण्याबद्दल सुद्धा आपण इट वापरतो. क्लिअर. सो इट वॉज पण तुम्हाला आता कळायला असेल. आता सगळे सिंग्युलर सब्जेक्ट तुमचे झालेले आहेत. सो तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल बघा की इट हा जो सब्जेक्ट आहे तो व्यक्तींसाठी वापरत नसतात. सो आपण असं नाही म्हणू शकत की इट वॉज अ वर्कर, इट वॉज अ डॉक्टर, असं नाही म्हणतायत, कारण हे व्यक्तिवाचक आहेत, हे सगळे व्यक्तिवाचक आहेत, व्यक्ती सांगतात ते. तर इट हा शब्द व्यक्तींसाठी वापरायचा नाही. आता आपण बघूया अनेकवचनी. सो यू, यू, यू साठी मात्र सिंग्युलर असेल, प्लुरल असेल तरी सुद्धा आपल्याला वर म्हणजे WERE, वर हा शब्द आपल्याला वापरायचा आहे. त्याचबरोबर आपण वी आणि दे आणि कुठलाही प्लुरल फॉर्म, फ्रेंड्स, माय फ्रेंड्स, माझे अनेक मित्र, माय फ्रेंड्स, माय ब्रदर्स, माय सिस्टर्स, द चिल्ड्रन, द ट्रीज, अशा प्रकारचे अनेक वचनी जे शब्द आहेत त्यांच्या पुढे सुद्धा वर शब्द वापरतो. वेअर म्हणू नका. आतापासून सुरुवात करायची आहे आपल्या ह्या बेसिक इंग्लिश मध्ये जे 200 शब्दात आपण इंग्रजी शिकतोय. त्यात मी व्हिडिओमध्ये काही भरपूर अशा गोष्टी सांगेल, त्या तुम्ही जर नोट डाऊन केल्या तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल. सो आपल्याला अनेक वचनासाठी वर वापरायचे, वेअर उच्चार नाही करायचा आहे. काय कराल? वर, वर. आता बघूया अर्थ कसे होतात. पहिले यूच घेऊया. सिंग्युलर यू असेल तरी आपल्याला वर वापरायचं आहे, पण सिंग्युलर यू असेल तर बघा कसं
कसं येतं, यू वर अ वर्कर, तू एक कामगार होता, सिंग्युलर, सिंग्युलर साठी यू वर अ वर्कर, यू वर अ डॉक्टर, यू वर अ फ्रेंड, यू वर अ ब्रदर, अ ये. यू हा एकवचनी पण असतो आणि अनेकवचनी पण असतो, पण जर अनेकवचनी यू घेतला आपण तर आपल्याला म्हणावं लागतं यू वर वर्कर्स. काय घ्यावं लागतं, आता हा सिंग्युलर मोडून टाकते. ओके, सो यू वर वर्कर्स, यू वर डॉक्टर्स, यू वर फ्रेंड्स, यू वर ब्रदर्स. ओके, सो या पद्धतीनं तुम्हाला यू वर व्हेरी क्लेवर गर्ल्स. सो आपल्याला सगळीकडे काय करावं लागतं, जे नाऊन असतं त्याला अनेकवचनी करावं लागतं. म्हणजे लक्षात घ्यायचंय तुम्हाला, इकडे अनेकवचन असेल तर नाऊनचं सुद्धा अनेकवचन घ्यावं लागतं. क्लिअर. सो त्यासाठी आपल्याला वाक्य असं म्हणावे लागतात बघा आता, की आम्ही कामगार होतो, वी वर वर्कर्स, वी वर वर्कर्स. आम्ही डॉक्टर होतो, सांगा, आम्ही डॉक्टर होतो, राईट. वी वर डॉक्टर्स, वी वर डॉक्टर्स. आता ह्याच्या ऐवजी रिप्लेस करूया, आम्ही शिक्षक होतो, वी वर टीचर्स. आम्ही शेतकरी होतो, वी वर फार्मर्स. आम्ही बहिणी होतो, वी वर सिस्टर्स, सिस्टर्स यस लावायचे. आम्ही भाऊ होतो, वी वर ब्रदर्स, वी वर ब्रदर्स. आता आम्ही मुली होतो, पण कशा मुली होतो, वी वर क्लेवर गर्ल्स. नुसतं आम्ही मुली होतो तर आता तर काही चेंज असू शकत नाही, नुसतं मुली होतो म्हणण्यापेक्षा आम्ही हुशार मुली होतो, वी वर क्लेवर गर्ल्स, गर्ल्स यस लावायचे. वी वर क्लेवर बॉईज, वी वर क्लीनर्स, क्लीनर्स. सो या पद्धतीनं वी चे सर्व सेंटेन्सेस तुम्ही करू शकता. तशाच प्रकारे दे चे करा, तशाच प्रकारे फ्रेंड्स चे करा. ओके, सो मीनिंग मराठी वाक्य म्हणा, त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल की तुम्ही केलेलं इंग्रजी वाक्याचं भाषांतर करेक्ट येत आहे का. आणि अगदी प्रत्येक मराठी शब्द इंग्लिश पहिला का दुसरा, दुसरा का तिसरा, काय आलं का, कोण आलं का, कसं आलं, हे एवढा विचार करत राहण्यापेक्षा मी जी मेथड शिकवते आहे त्या मेथडनी प्रयत्न करा. दिस मेथड विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर स्पीकिंग ऑल्सो. ही जी मेथड आहे, तुम्ही तुमच्या जिभेला आजपासून अशी सवय लावली तर तुमचं इंग्रजी म्हणजे बेसिक तर सुधारणारच आहे, पण त्यासोबत तुमचं स्पोकन इंग्लिश पण सुधारेल. ओके, सो बघा या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की युवरचे आपण वाक्य घेतलेले आहेत. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. आता जे पुढचे वाक्य आपण पाहणार आहोत, ह्या सर्व वाक्यांमध्ये आपण कोठेची वाक्यच पाहिले नाही. सो कोठेचे वाक्य बघूया. आपल्या 200 शब्दांपैकी इतर काही शब्दांची मदत घेऊन, आणि ते शब्द आहेत प्रिपोजिशन्स. कुठे आणि कसे वापरायचे समजत नाहीत ना, तर माझ्या सोबत राहायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचे वाक्य सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये करून पाठवायचे आहे. सो सुरुवात करूया. तत्पूर्वी स्क्रीनशॉट घ्या. आता पहा स्टुडंट, आपण या सगळ्या क्रियापदांचा उपयोग कोठेसाठी कशा पद्धतीने करतो. कोठे असा जर अर्थ आलेला असेल तर कशा प्रकारचे वाक्य तयार होतात बघा. जसं की आय वॉज इन द मार्केट. बघा आता इथे आपण एक एक शब्द, मी इकडे सगळ्या पेअर दाखवलेले आहेत. सो इथे दाखवते तुम्हाला आय वॉज. एक एक पेअर घेऊन बघा. आय वॉज इन द मार्केट म्हणजे मी मार्केटमध्ये होते. आता मार्केटमध्येच्या ऐवजी हे सर्व प्लेसेस नेम्स आहेत. तुम्ही कुठे कुठे होता हे प्लेस नेम आहेत. तुम्ही इथे चेंज करा. मार्केटच्या ऐवजी हाऊस, सिटी, स्कूल, ऑफिस. ओके, सो पहा कशा पद्धतीने वाक्य होईल, तुम्ही सांगायचं आहे. ओके, सो आय वॉज इन द मार्केट कळालं. नेक्स्ट बघा, मी घरात होते. आय वॉज, येस आय वॉज इन द हाऊस. मी शहरात होते. मी शहरात होते. येस आय वॉज इन द सिटी किंवा आय वॉज इन सिटी. राईट. मी शाळेत होते. आलं. राईट. आय वॉज इन स्कूल. मी शाळेत होते. आय वॉज इन स्कूल. आय वॉज इन स्कूल. मग तशाच पद्धतीने तुम्ही मार्केट, ऑफिस, टेम्पल, रूम, किचन ह्या सर्व वेगवेगळे शब्द तुम्ही वापरून खूप सारे वाक्य तयार करू शकता. सो हे झाले आय वॉजचे वाक्य. आता इन. मग इन शब्द कुठे वापरतो आपण, तर आपण एखाद्या शहरामध्ये असतो किंवा कुठली एखादी वस्तू दुसऱ्या एखाद्याच्या आत असेल तर
तेव्हा इन शब्द वापरला जातो. याचे डिटेलमध्ये आपण प्रिपोजिशन्स आपण जेव्हा व्हिडिओ पाहूया तेव्हा मी अजून खूप जास्त डिटेलमध्ये तुम्हाला याच्याविषयी सांगेल आणि मग तर तुमचे सर्व प्रिपोजिशन्स पक्केच होऊन जातील. प्रिपोजिशन वरचा व्हिडिओ आवडेल तुम्हाला पाहायला? सो जर आवडत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये यस म्हणून सांगा. पण मी तुम्हाला आत्ताही सांगते, तुम्ही मला जरूर यस म्हणून सांगा. तुमचं जर भरपूर जणांचं यस आलं तर मी प्रिपोजिशन वर सेपरेट व्हिडिओ लागलीच घेऊन येईल, कारण आपल्याला बेसिक मध्ये हे सगळं अभ्यासायचं आहेच. पण कमेंट मध्ये यस आलं तर. सो आता बघूया आपण की जर आपण वर असतो, आपण ग्राउंड वर आहोत, झाडावर आहोत, ऑन शब्द स्पेशली आपण एखाद्या वस्तूला चिकटून असतो तेव्हा आपण ऑन वापरत असतो. सो आय वॉज ऑन द ग्राउंड, मी ग्राउंडवर होते. मी झाडावर होते, आय वॉज ऑन द ट्री. मी झाडावर होते, आय वॉज ऑन द ट्री. सो या पद्धतीने तुम्ही ऑन, ग्राउंड, ट्री असे वेगवेगळे शब्द वापरू शकता. आता तुम्ही कुणाच्या सोबत होतात, सोबत आपण एखाद्याच्या सोबत असतो तर सोबत असणे यासाठी आपण विथ हे प्रिपोजिशन वापरतो. बघा, विथ म्हणजे सोबत आहे ना. आपल्या 200 शब्दांपैकी हा एक शब्द आहे. मग आता आय वॉज विथ माय फ्रेंड, मी माझ्या मैत्रिणी सोबत होते, मी माझ्या मित्रासोबत होतो. आय वॉज विथ माय फ्रेंड, आय वॉज विथ माय ब्रदर, आय वॉज विथ माय सिस्टर. ओके, आय वॉज विथ माय कलीग. अशा पद्धतीने तुम्ही आय वॉज विथ, तुम्ही कुणाच्या सोबत होता ते सांगू शकता. याच्या सेपरेट व्हिडिओ मध्ये आपण 101 वाक्य घेऊया ज्यातून तुमचं प्रिपोजिशन अगदी फुल्ली तुमचं पक्क होऊन जाईल. फक्त मला व्हिडिओ मध्ये कमेंट बॉक्स मध्ये सांगा मॅम प्रिपोजिशन वर व्हिडिओ बनवा. सो वी विल डेफिनेटली डू इट. आता सपोज तुम्ही कुठून आहात, कुठले आहात तुम्ही, तर मग आपण सांगतो की आपण कुठले, तुम्ही कुठले आहात, कुठल्या गावचे आहात, असं जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, वेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कोणत्या गावचे आहात, तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने सांगायला हवं. बघा, आय वॉज फ्रॉम परभणी. तुम्ही कुठले होता म्हटलं तर आय वॉज येईल, कुठले आहात म्हणलं तर आय एम येईल. ओके, सो या पद्धतीनं काळानुसार चेंज होत असते. वॉज आणि वरचे अर्थ होता, होती, होते है ना. हे भूतकाळातले अर्थ आहेत, होता, होती, होते. क्लिअर. सो या पद्धतीनं आय वॉज फ्रॉम परभणी. सपोज मी परभणीची होते, सो किंवा मी परभणीला पहिले राहत होते, मग आपण सांगतो यस आय वॉज फ्रॉम परभणी, मी परभणीचा होतो, मी परभणीला राहत होतो. सो अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. आता आपण असतो तर आपण सांगू शकतो की आय एम फ्रॉम परभणी, मी परभणीची आहे. सो वेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठले आहात. कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा की तुम्ही कुठले आहात. तुमचं एक उत्तर पण तयार होईल. फ्रॉम, आता इथून पुढे मिस्टेक करणार नाही. आता तुम्ही काही जणांनी कालच्या परवाच्या व्हिडिओ मध्ये मला सेंड केलं होतं की आय एम इन, तुम्ही कोणत्या शहरात आहात. सो तुम्ही शहरातले नावं मला सांगितले होते. आय एम इन परभणी, आय एम इन पुणे. तुम्ही ज्या वेळेस ज्या गावामध्ये असता त्यावेळेस इन, पण तुम्ही कोणत्या गावचे आहात, चे असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा तुम्हाला फ्रॉम वापरायचं असतं. डिफरन्स प्रिपोजिशनच्या व्हिडिओ मध्ये जास्त क्लिअर होतील. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही आता आय वॉज चे वाक्य केले. सो मार्केटच्या ऐवजी प्लेसेस नेम्स तुम्ही बदलू शकता. इथे प्लेसेस नेम्स आहेत. क्लिअर. सो विथ माय फ्रेंड, फ्रेंडच्या ऐवजी शब्द बदला, वेगवेगळे येतील. फ्रॉम परभणीच्या ऐवजी तुम्ही असंही म्हणू शकता की आय एम फ्रॉम अ पुअर फॅमिली, मी एका गरीब कुटुंबातला आहे. आय एम फ्रॉम अ पुअर फॅमिली, मी एका श्रीमंत कुटुंबातली आहे. आय एम फ्रॉम अ रिच फॅमिली. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही फ्रॉमचे असे वेगळे अर्थ सुद्धा वापरू शकता. आता ऑफकोर्स प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य या पद्धतीने पण करता येईल तुम्हाला. फक्त आयच्या पुढे वॉज वापरा, हिशेच्या पुढे वॉज वापरा, बाकी सगळीकडे तुम्हाला वर शब्द वापरावा लागेल. अर्थ कसे होतात बरं. सपोज देवर इन द मार्केट, देवर म्हणजे ते होते, दे म्हणजे ते, त्या, ती. दे मीन्स देवर इन द मार्केट, ते मार्केट मध्ये होते. देवर इन द ऑफिस, ते ऑफिस मध्ये होते. ते पायऱ्यावर होते. देवर ऑन द स्टेप्स, देवर ऑन द स्टेप्स. किंवा सपोज हा पेन आहे तर मी सांगितलं की हा पेन खुर्चीवर होता. इट वॉज ऑन द चेअर, इट वॉज ऑन द चेअर, तो खुर्चीवर होता. सो अशा पद्धतीने इटचा वापर करू शकता. मग बाकी सर्व सेम सेंटेन्सेस जसे
जसे आईचे सांगितले तसे प्रत्येकी तुम्ही युवर या पद्धतीने हे सर्व सेंटेन्सेस वापरू शकता। प्रिपोजिशन्सचा बऱ्यापैकी तुम्हाला अर्थ समजला असणार आहे। आता बघूया थोडीशी तुमची टेस्ट। ओके, सो कमेंट बॉक्स मध्ये मला याची उत्तरे लिहून पाठवायची आहेत इन कमेंट। ओके, सो आता पाहूया मी जेवढा आतापर्यंत भाग शिकवलेला आहे 200 शब्दांचाच वापर करून आपण हे शिकतो आहोत। सो वाक्य बघा आणि फक्त 3 वाक्य तुम्ही मला करून दाखवायचे आहे। सपोज वाक्य आहे ती माझी मैत्रीण आहे। माझी मीन्स माय, ती माझी मैत्रीण आहे। ओके, सो आता एक वाक्य तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये पाठवायचं आहे। त्याचबरोबर ती किचन मध्ये आहे, ती किचन मध्ये होती, ती माझी मैत्रीण होती, इथे पण होती करा। ती किचन मध्ये होती, ती कुठे होती? ती किचन मध्ये होती। ओके, आम्ही दयाळू होतो, आम्ही दयाळू होतो। बघा आपण इतर वेगळे आणि हार्ड असे कोणतेच शब्द वापरलेले नाही। फक्त हे 200 शब्द जरी तुम्ही वापरलेले असतील तर या 200 शब्दामध्ये सुद्धा बघा फक्त 200 शब्दांचा वापर करतोय आपण। मी कुठलेच एक्स्ट्राचे शब्द घेतलेले नाहीत आणि मी तुम्हाला सांगितलं की आपण 200 शब्दात शिकूया इंग्रजी। परंतु ज्यांना अस्खलितपणे बोलायचं आहे किंवा अजून छान इंग्रजी ॲडव्हान्स लेवलचं यावं असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी आपण शॉर्ट्स मध्ये डेली यूजचे वर्ड्स लिहितो आहोत। सो ते डेली यूजचे वर्ड्स साठी तुम्ही एखादी चांगली नोटबुक करा, त्याच्यामध्ये डेली यूजचे सर्व शब्द लिहून घ्या अँड ट्राय इट आउट टू रिसाइट। प्रयत्न करा की ते पाठ करता येतील। त्यासाठी अशा पद्धतीचं एक वाक्य बनवा त्या शब्दांवर की मग तुम्हाला ऑटोमॅटिक वाक्य एकदा बनवले की त्याचे अर्थ पाठच होऊन जातात आणि तुमचं कन्स्ट्रक्शन पण पक्क होत जातं। आता या संपूर्ण बेसिक व्हिडिओ मधनं आज डे 3 आहे। डे 1 चा व्हिडिओ पाहिला नाही, डे 2 चा कालचा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट अतिशय अभ्यासपूर्ण होता। 200 शब्द मी तळमळीने 200 शब्द तयार केलेले आहेत की ज्यासाठी तुम्ही कमीच शब्दामध्ये तुम्हाला संपूर्ण इंग्रजी शिकता यावं। एकदा बेसिक पक्क झालं की हळूहळू शब्दसाठा वाढवता येतो। त्यामुळे सुरुवात 200तच करूया। सो 200 करायची असेल सुरुवात तर आपला कालचा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आजची ही पूर्ण सिरीज जी आहे आपली आताची तर ती पूर्ण सिरीज करायला लावा। कारण का तर संपूर्ण इंग्रजी मी तुम्हाला 200 शब्दात शिकवून दाखवणार आहे। मग तुमचे सिंपल सेंटेन्सेस असो जसे आज आपण हे शिकवले किंवा ह्याच्या व्यतिरिक्त टेन्सचे असो सगळं काही, मॉडल्सचे असो सगळं काही। सो जे बेसिक स्ट्रक्चर्स तुमच्या अभ्यासासाठी लागणार आहेत इंग्रजीच्या ते सगळे बेसिक स्ट्रक्चर्स मी तुम्हाला यातून शिकवणार आहे। सो त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। कालचा डे 2 चा व्हिडिओ जो सांगितला मी तुम्हाला की इंग्रजी शिकण्यासाठी नेमके किती शब्द पाठ करावे लागतात आणि कोणते, तो व्हिडिओ जरूर पहा। तो तर जितका जास्त शेअर करता येईल तेवढा करा। 200 शब्दात कुठे इंग्रजी शिकता येतं का? येस, आणि आय विल प्रूव्ह इट। मी तुम्हाला ते सिद्ध करून दाखवणार आहे। पण त्यासाठी तुम्ही एकच करायचंय, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे आहेत आणि ही सिरीज पाहण्यासाठी तुमचे रिलेटिव्स, तुमचे फ्रेंड्स यांना जरूर आग्रह करा। सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच असेल, हो की नाही? आणि हो, प्लीज कमेंट करत जा। तुमचे जे कमेंट मधल्या ज्या तुम्ही सांगितलेल्या टाकलेल्या गोष्टी असतात ते वाचून मला फार इन्स्पिरेशन मिळतो। पुन्हा व्हिडिओ अजून करावेसे वाटतात, पुन्हा अजून अभ्यासपूर्ण व्हिडिओ मी पाठवत राहते। पण जर तुम्ही कमेंट नाही केल्या, तुमचे व्ह्यूज नाही दिसले तर मग मला कंटाळा येतो आणि मग माझा अभ्यास कमी पडतो। सो तुम्हाला जर अजून खूप काही माझ्याकडनं शिकायचं असेल तर कमेंट जरूर करा। ओके, सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, हाईप करायला विसरू नका, पॉइंट्स क्लिक करा पॉइंट्सवर जेवढे येतील तेवढे आणि चॅनलला हाईप करा HYPE। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। आणि हो, कमेंट मध्ये हे सर्व शब्द जरूर टाका। महत्त्वाची गोष्ट, माझ्या मुलीचं चॅनल आहे तनिष्काज आर्ट्स, त्यावर गणपतीचं डेकोरेशन येत आहे। सो जरूर ते सुद्धा वॉच करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। थँक्यू।